जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिली संती भय निरसली खंते कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंते तो का म्हणे काळ तो का म्हणे काळ आता न करू शकेल तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंते तुम्ही सांभाळिले संधी भय निरसले खंते या कोंदिनंदु तुषार हर धवलाया शुभ्र वस्त्रावृता या विनावदंड मंडित कराया श्रीच पद्मासनाया ब्रह्माचित शंकरा प्रभुति धीरदेव संधावन्दिता या सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाया वसुदेवं सुतदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं पाण्डुरङ्गकरु Bye.
शीर्षे तर श्री भागवत तारो दया ज्ञाने शास्त्री विमलमतीने वंदन करो नमो दानेश्वरा नमो हे संत भूमी आणि देवभूमी पहा, ज्या गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे आणि संताचं मंदिर आहे, नगर, पुणे, ठाणे, सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की त्या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर नाही. आणि विशेषतः म्हणजे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आईवडिलांपेक्षा आमचे सदाशिव बाबा आणि आमचा सर्व प्रकाश बाबा, आमचे प्रतिबाबा, आमचे गणेश बाबा, विशेष म्हणजे बा ठीक आहे हे कार्यक्रम राबवता, पण हा जो घराणा आहे सगळं घेऊन चालतात याला महत्व आहे बरं का. या ठिकाणी आनंद आहे. का आनंद आहे की सर्वांची या ठिकाणी निस्वार्थ भक्ती आहे, म्हणजे कुणाला स्वार्थ नाही. गाणारे, कीर्तन करणारे आणि ऐकणारे. आता हा सप्ताह कशासाठी आहे? एकात्मता, आत्मीयता वृद्धी झाली पाहिजे. समाज म्हणजे संघटित झाला पाहिजे. समाज बरं का पहा, प्रत्येक माणूस देवापासून, संतापासून, ग्रंथापासून, पंथापासून, आईवडिलापासून, चांगल्या माणसापासून काय झालं वंचित, जे कोणी कोणाची काय करणं, इज्जत करणं बरं का. हा जो संप्रदाय आहे याच्यामध्ये नटखट यावे, शुद्ध होऊन जावे. हा जो सप्ताह आहे, आपण केलेला पाप, केलेला कुकर्म याच्यातून आपल्याला उतरवण्यासाठी काही नामस्मरण आहे बरं का. हे कुठं घडते? सप्त्यामध्ये. आपण काय म्हणतो? अखंड हरिनाम सप्ताह. या ठिकाणी खंड नसते बरं का. पहा घराणा कसा आहे. आमचे काय बाबा लोक भजन म्हणत नाही, पण भजन म्हणून घेतात बरं का, म्हणजे कुठला स्वार्थ नाही. आता आमचे मोठ्याला मालक म्हणतात बरं का. मालक कोणाला म्हणतात? तो सर्वांना घेऊन चालतो. बा नाही आमच्या सर्व माता मावल्या, तुम्ही जे भजन म्हणता की जवळजवळ 50 वर्षापासून आमचे सदाशिव बाबा, आमचे पृथ्वीराव नाईक हे सगळ्याला घेऊन चालते. हे फार मोठेपण आहे बरं का. जगामध्ये फार मोठे माणसं आहेत, पण त्या नाही साधत नाही बरं का. आता तुम्ही ऐकून असाल गडदे महाराज, एक सरला बेट आहे महाराज. सरला बेट कुठं? नगर जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी गंगागिरी महाराज फार मोठे साधू होऊन गेले. त्याचा असा सप्ताह आहे माऊली, जर आज सप्त्याला सुरुवात केली, आज एकूण 2000 टाळकरी, एकूण 2000 टाळकरी
जायची पंगत कुठं सरला बेट. आणि आज जर रिंगणा चालू केला भजनाचा बरं का कीर्तनाचा नाही की काल्यापर्यंत त्या भजनाला खंड नाही. प्रत्येक सरकारला एक चाल मिळते बरं का. किती मोठा परमार्थ आहे. कुठं सरला बेट. आणि त्या टायमाला वाजपेयी आपले पंतप्रधान होते आणि ते विखे पाटील होते अर्थमंत्री. पाटलांना सुट्टी मिळत नव्हती पण 2 दिवस पाटील आलते कुठं त्या सत्याला. कुठं लोणे काळभोर गाव आहे त्या नावाचं गाव काय प्रवरा कारखाना त्या ठिकाणी बरं का. लोणे प्रवरा कारखाना तालुका संगमनेर. त्या ठिकाणी कोण आलते विखे पाटील. त्या टायमाला 30 वर्षापूर्वी 2 कोटी खर्च लागला होता बरं का. आणि ते सप्ताह पाहण्यासाठी सोनिया गांधी आल्या बरं का. त्या काय बोलल्या की बाबा तुम्ही सप्ताह दिल्लीला करा मी खर्च करतो. ते म्हणे बाई हे तुमचं काम नाही. वारकरी कुठे जात असतात बरं का. वारकरी पैशाला भाजतात का काय नाही नाही म्हणजे बाई हे तुझं काम नाही. मला एवढं म्हणायचं 1000 कार्यक्रम एखाद्या घरी गेला माणसं असतात का येत नाही. प्रसन्न राहतात का नाही. हे जे केवळ उपक्रम आहे केवळ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत जगाच्या पाठीराखली असं आहे बरं का. कुठं कीर्तन भजन आणि मनन या ठिकाणी माणूस घडतो बरं का. आई वडील मुलांना कपडे घेऊन देतील त्याची जीविका भागवतील पण अध्यात्म तत्वज्ञान आई वडील देऊ शकत नाही बरं का. याला कोण देऊ शकते गुरुविने अनुभव कैसा कळे. आमचे तुकोबाराय मी नेहमी सांगत असतो ज्ञानोबाराय तुकोबाराय असे संत होणे नाही बरं का. असे संत होणेच नाही. जेवढा या संताला त्रास झाला समाजाकरता का आमच्या माऊलीला पहा रडे मुक्ताबाई करिया कुठे गेले देवराया माझे मायबाप. अशी करे वेळ देवा आम्हावरी आली धाई धाई रडेची मुकली मुक्ताई. मज आई नाही मज बाप नाही तुम्हा वाचूनी देवा आम्हा कोणी नाही. हा विचार करा आई वडील करून आणि मुलं करून त्या जर वयात समजा जर आई वडील गेले मुलाला थार नाही ना घरही पडलं आणि पत्रे म्हणून गेले मुलं भिजतील ना. तरी लोकांनी कदर केली नाही आणि हा पाया पक्का करण्यासाठी त्यांना अवतार घेतला. कोणासाठी जगासाठी बरं का स्वतःसाठी नाही. आमचे तुकोबार आहे ज्या टायमाला मगा महाराज समजली परवा दिवशी 400 एकर जमीन होती कोणाला तुकोबारायला आणि दुष्काळ पडला लोकांना वाटून दिलं आणि जिची वही होती साहेबाची नदीमध्ये बुडवली. तुकाराम शेट्ट म्हणणारे लोक गलित मान नाही बोळात मान नाही बरं का. हा समाज कसा आहे जोवरी चलन गा तोवरी उलटी माझा मानिती लहान तोर देह सुखाच्या काला इंद्रिय मावळली आला बाबूला कशी प्रीत झाली हा देह नाही. म्हणजे सब पैसे की बाई जोपर्यंत आपल्याकडे आहे समाज मानतो बरं का. नंतर कोणीच कोणाला म्हणत नाही. मी सांगून जात असतो मी सांगत असतो जोपर्यंत आईवडील तरुण आहे त्यांना मुलं मानतात बरं का. पण ज्या टायमाला मज नाही हात पाय डोळ पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड स्वानापरी गती झाली नाकमुख गळू लागले लाळ आणि शंभूड. का बरं समाज सगळा स्वार्थी आहे. आता तुम्हाला सांगू जातो पुढारी व्यापारी पुजारी आणि कीर्तनकार हे जेवढे स्वार्थी आहेत अहो समाज चांगला आहे बरं का. आपल्या आपल्यात मिळ नाही बरं का. हे आपल्या आपल्यात मिळ नाही प्रगती होईल ना. भजन कीर्तन केलं म्हणजे प्रगती नाही बरं का. तुमच्यामध्ये काय पाहिजे बदल. आता या आपल्या महाराष्ट्रामध्ये बाबा 65,000 कीर्तनकार आहेत चांगले चांगले. मग पोट कीर्तनकार आमच्यासाठी सोडून द्या बरं का. तरी परिवर्तन होईना. आमचे गाडगे बाबा कुठे गेले मुंबईला
मुख्यमंत्री 6 किलोमीटर चालत आले. काय पाहिजेत? पावर ज्ञानेश्वरी. आज जवळ झाले 750 वर्ष. आपण सकाळचा पेपर संध्याकाळी वाचत नाही. ज्ञानेश्वरी का वाचतो की त्याचे काय पावर भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने घुमटी. त्याच्यामध्ये काही वजन आहे. पान उभारीला ध्वज लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची कोणाची. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान विपत्तीकडा जगाच्या पाठीवर. पुण्यामध्ये आता 72 विद्यार्थी ज्ञानेश्वर PhD करतात. आता आपले मुस्लिम होते कोण? पठाण, त्यांचं नाव सांगता येत नाही मला. त्यांनी ज्ञानेश्वर PhD केली. का? ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू ज्ञानाचीच मूर्ती. माऊलीकडे किती ज्ञान होतं? तुका म्हणे नेनो चिती खोली म्हणून ठेविली पायडोली. किती ज्ञान होतं? कसे होते? ज्ञानियांचा शिरो गोड घेतात काय ना. पण शिवरंजनी हे गोड गायला की किती पडत असते बरं का. ती माया लय ठिकाणी बरं का. मालकांस हे सुधारा गाता येत नाही बरं का. चंद्रकांश गाता मध्ये उसमाव गाता येत नाही बरं का. लय गोड म्हणली चा. पण नंतर ते स्वर काढले ना पांडुरंगा ते लेच गोड आहे बरं का. हा राग झाला की मग त्या गाण्या अर्थच नाही बरं का. असं काही नाही. असू द्या काय नाही आनंद येते पण स्वर चांगला आहे. मला काय म्हणायचं, या जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वर महाराज जे मोठे होते. ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दाशी जनी. जगाच्या पाठीवर एवढं ज्ञान कुठेच नव्हतं बरं का. कोणाकडे ज्ञान होतं? ज्ञानेश्वर माऊलीकडे. माऊलीने काय केलं? तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवली प्रगट केली. या ठिकाणी ज्ञानेश्वर पारायण नाही. ज्या गावामध्ये ज्ञानेश्वर पारायण नाही, जसा उन्हाळ्यामध्ये रखरख वाढते तसा प्रकार आहे बरं का. आता खोटं सांगत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये बाबा 200 लोक असतात बाबा पारायण करण्यासाठी. आणि ज्या मुलांनी पारायण केलं त्यांना अनुभूती निर्माण होती बरं का. पारायण करणे वेगळं आणि चिंतन करणे वेगळं. आता तुम्ही ऐकून असाल भंडारा डोंगरराव प्रकाश महाराज. जवळजवळ 1000 महिला असतात माया हो माघ दशमीला. आणि ज्याने 40 वर्ष पारायण केलं गाथापाठ झाला. एक कडूच गाव आहे गंगाराम मावाचं कुठं खेड तालुक्यात. मुलींना भरती मालिका पाठ आहे, महिलांना गाथापाठ आहे. पण कधी हे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास होता म्हणे. आपण शेतकरी आहोत, आपल्या आनंदार्थाने आपल्याला पाठ करणं शक्य नाही बरं का. आमचा कैलासराव फार गोड गातो पण पाठच नाही. म्हणजे प्रयत्न नाही करायचे ना. इकडे भरते ते तयार आहे कैलासराव, पण पाठा पाहिजे बरं, पाठा पाहिजे. मला काय म्हणायचं, हा जो आनंद आहे या ठिकाणी मी काय समजून गेलो, ही माऊलीची कृपा आहे. जर हे दोन संत नसते कोण, ज्ञानोबराय तुकोबार आहे, आज या ठिकाणी कीर्तन नसतं. हे शक्य नव्हतं बरं का. ज्ञान देवे त्याची दाबाया तुका झाला असे कळस म्हणून हा सप्ताह आपण साजरा करतो. काही साधा खाली तुकोबारायकडे तुकोबाराय तुमचं वय काय?
तुमचा जन्म कधी झाला? कोण सांगतात? साधक का जे प्रश्न करणारे. मग तुकोबारे सांगतात, बाबा रे माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले, साधू भेटले, मला गुरु भेटले, मला महामुनी भेटले, मला ऋषी भेटले, मला जपी तपी भेटले. त्यामुळे काय झालं, माझ्या जीवनामध्ये मला कुठलीची भीती नाही. दुसरं चरण असा योग आला, तुम्ही सांभाळले सैसी भय निरसली खंती. तुकोबारे सांगतात, मी जे परमार्थ केला, परमार्थाची उंची वाढली, मला संतांनी सांभाळलं. लागून हात गुरुवाणीला माया मोह निरसली मस्तकी ठेवी लागो. ऐका तुम्ही, त्यांनी काय केलं, हे संत कसे असतात, साधू संत माया बाप जगले सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माय. कशा असतात, उंची असते बरं का. तुकोबारे सांगतात, माझ्या जीवनामध्ये आत्मकृपा, संत कृपा आणि देवकृपा झाली. मला काय आली अनुभूती. हे पहा, ही जी अनुभूती येते ना, शिवा गेल्याशिवाय बरं का. आता भय नाही ऐशी वाटे जीवा पण कधी घडे दिया सेवा समर्थाची. गुरुची सेवा केल्याशिवाय, ग्रंथाची सेवा केल्याशिवाय, देवाशिवाय केल्याशिवाय मिळत नाही बरं का. हे एवढं सोपं नाही.
तुम्ही मुलाचं लग्न करा, त्याला मुलबाळ होतात, कुणाला मुलाला, पण परमार्थ त्याला कळत नाही बरं का. परमार्थ नव्हे देकुराच्या गोष्टी म्हणजे मुली नाही बरं का. ज्याचे पोरकट विचार आहेत, ज्याच्याकडे संकोचपणा आहे, स्वार्थ आहे, हे त्याचं काम नाही बरं का. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे पोट अभ्यास करणारे, सेवा करणारे. आता हे जे आपण कीर्तन ऐकतो ना, कसं ऐकायचं? अंगी वैराग्याचे बळ ऐकतानी बरं का. साहे खळजिनावे एवढे नाही बरं का. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. कसं ऐकायचं? ठाईचं ठाईच बैसोनी कराये चित्त. कसे चित्त करायचं? जे मनाची आज्ञा ऐकावे, बोध बुद्धीच्या डोळ्याने घ्यावे, साठो वाटे घ्यावे चित्ताची. मन बुद्धी आणि चित्त जर एकत्र झालं पहा, डोळ्याला वेगळा आवडतो प्रकाश, कानाला वेगळा आवडतो, जिभेला वेगळा आवडतं बरं का. पण सर्वात चित्ताचे असणं तुका करीतो की हे खरं कीर्तन नाही बरं का. हे फेटा म्हणून कीर्तन वेगळं आहे. आता आमचे केदारनाथ महाराज हे नारदी कीर्तन करतात आणि हरिदास कीर्तन करतात, सर्वांना माहित आहे. असं गोड महाराज कीर्तन केलं कुठं? वराडीमध्ये. कसं कीर्तन केलं? लोक झाली नादी लागली समाधी, मूड जळणार नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगिमान भव, एकाच शिष्य साधकारे. म्हणजे अवस्था निर्माण झाली पाहिजे. कशी? कंठी प्रेम नमनवर 20 वेळा म्हणले, 20 वेळा महाराज ज्ञानेश्वरच्या बरं का. नुसत्या नमन काय कशाला म्हणतात, नम्रता कशाला म्हणतात, थोडा अभ्यास आहे बरं का. पण कसं आहे,
चातुरी हरवी महत्वपूर्वी पिसे बंद मिरवी जगावा माझी बुद्धिमान लोक अशा असतात बरं का वाचस्पतीचे निबाडे पण ते लोकांना सांगत नाही मी कीर्तन करतो मी भागवत करतो मला गायन येतं शहाणे माणसं सांगत नाहीत बरं का आमचे तुकोबार आहे मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी अशी तुकोबार होते का आमचे तुकोबार कसे होते वंश परंपरा दास अंकित एवढा समाज पेटा बराडीमध्ये महाराज मला वाटते का मर्डर होते काय पण ज्या टाइमाला आणि कीर्तन सेवा सुरू केली अहो ते पॅक झाली अहो सुद्धा भगवान महाराज अशी झाली बरं का म्हणजे कोण सांगता असं एक कोणी माणूस किती विद्वान आहे कमी असं सांगू नये बरं का आपल्यापेक्षा फार बुद्धिमान लोक आहेत पहिला सर आम्ही संगमेरला गेलो आम्हाला वाटलं आम्ही फार हुशार आहोत गडदे महाराज एक मान भाऊची मुलगी 16 वर्षाची मुलगी तिला लोक पागल समजायचे मग ज्या टायमाला शतशताब्दी होते कैलास तुला माहिती आहे की नाही सतशत सांबर काय नेमकं ज्ञानेश्वरी लिहून जाते 700 वर्ष लोकांनी काय केले मग शतशताब्दी मग लोक म्हणले महाराज काही लोक अहो मुलगी हुशार आहे म्हणजे ती पागल नाही तिची अवस्था आहे त्याला महाराज मग तिला आम्ही ओवी दिली जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी या ओळीवर त्या एक तास चिंतन केलं मी कोणी कोणाचा अंत घेऊ नये बरं का सांगण्यापेक्षा ऐकणार हुशार असतात बरं का म्हणजे कोणी कोणाचा अंत घेऊ नये आमचे शिवालाल महाराज मला आता सांगतोच बरं का मला विषय आणायचा होता आता कसं झालं प्रकाश हे तू टेप करायला मग जरा हे टेन्शन असते बरं का आम्ही काय बोलू सांगता येत नाही बरं का ऐका आमचा समाज बाबा सांगून जातो भोळा आहे बाबडा आहे कष्टाळू आहे पण एवढंच आहे आम्हाला दुःख वाटते माझा अधिकार नाही बरं का आता आमचे बाबा राहिले मला वाईट वाटलं उभं राहिले म्हणजे बरं का हे पाय का सजनो आपण जर कांदा लसण खाल्ला माऊली जास्त मसाला खाल्ला त्याच्यामुळे भोगी भोगवाडे त्या निघून जातो आमचा समाज फार कष्टाळू आहे पण काय सांगा रामनवमीला 1000 बकरे अहो लय वाईट वाटते हो आणि पुन्हा सांगतो आमचे रामराव बापू हे जर म्हणले असते पोरो आळंदी पंडितची वारी करा नाही तुमचं नाव काय चव्हाण साहेब बापू जर म्हणले असते आळंदी पंढरपूरला जा लोकांनी गाथा आणल्या असत्या ज्ञानेश्वरी आणल्या असत्या भजनी मालिका आणल्या असत्या आणि आमच्या माता माऊल्या आमच्या माता आहेत ना आमचा हटकर समाज समाज ह्या माऊल्या हरिपाठ घेतात भजन आनंद बरं का बाबा तसं त्यांना वळण लागलं असतं बरं का पण काय सांगावं हे काहीतरी पाप नाही बरं का पुण्य काही पडायला बरं का हे पहा ऐका सजनो आता माझ्या घरामध्ये आम्ही सगळे माळकरी आहोत माझ्या एवढी माळकरी हो आम्हाला काही चुकी नाही हो आता असू द्या बाबा आपला अधिकार नाही आम्ही बाबूशी महाराजकडे गेलो महाराज चव्हाण महाराज पोऱ्याला गेलो आम्ही शिवाला महाराज कार्यक्रम होता औंढ्यामध्ये गेलो आता बोलता बोलता आता मी गोरमाट त्यांना माहितीच नाही गेलो म्हणलं बापू का हो म्हणलं बाबा शेगावला पवित्रता आहे पंढरपूरला पवित्रता आहे औंढ्याला पवित्रता आहे त्या ठिकाणी शिवभोजन आहे आनंद होते इथं असं काय नाही इथं मला रखरख वाटते ऐका ज्या ठिकाणी रक्तपात होतो माऊली ऐका त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही प्रसन्न राहत नाही बरं का त्या ठिकाणी ती भूमी अपित्र असते बरं का आता आमचे संत सेवा मला संत सेवा भाया दुनिया मायो गोरुरी सारू गावडी चरायो संत सेवा भाया की दो कोणी वाया गोरू रे सारू ठिकाणा को काया ऐका सजन हो संत सेवा मला मोर वाचवला मोर का जीवित हानी होऊ नये सगळं खोटं आहे का मग तुम्ही असं का करता म्हणून आमचा समाज श्रीमंत आहे राजकारणी मनमोठ आहे बरं का पण बुद्धिअंक कमी बरं का ऐका तुम्ही किती श्रीमंत आहात तुम्हाला तुमचा समाज केवढा आहे याला महत्व नाही बरं का पण तुमची बुद्धिमत्ता चालली पाहिजे आता आमचे वसंतराव नाईक ते पुण्य होते बरं का आमचे शिवलाल मला कसे होते माता धर्मणी भीमा नाईक पिता पुण्य
मान जन्म गो बेटा. अहो मला काय म्हणायचं, हे असं काही नसते हो. हे म्हणते महाराज आपल्या लोकात बकरे कापावत बांधतात, माळी घालणं आपला धर्म नाही, हरिपाठ आपला धर्म असं नाही बरं का. अव जाय काळ सज जाय वेळ, जीवन आनंदाने भजल गोपाळ. ज्याचे सुळे जात असतात बाबा आम्ही तुम्हाला का मानतो, तुमची भक्ती आणि तुमच्यामुळे हे लोक माळ देण्यात मानतो बरं का. आम्ही बापाला बाप म्हणत नाही बरं का. जर तू मार्गाने वागला, मला काय म्हणायचं, मला काही लोकांनी अडवलं हो एका तांड्यामध्ये, हे मोहा तांडा. मी जयशिमाबरोबर गेलो, म्हणले महाराज हे तुमचं काम आहे का हो. डायरेक्ट काय म्हणे, तू का म्हणे तुमचे बोलत आहेस का. डायरेक्ट हो डायरेक्ट. अरे म्हणलं बदमासा, ज्ञानोबारा तुकोबाम जीवन आहे म्हणलं. त्या पोराला मारलं बरं का. मी हेडमास्टरचा मुलगा होता आकाशाजी. हे जे दोन संत आहेत त्याच्यामुळे चाललं बरं का. आता शिवादास महाराज कसे होते, दया होती, पण त्यांनी चिंतन म्हणून हे नव्हतं बरं का. साहेबराव निळोबाऱ्यांतर संत मालिका समिती बरं का. आता ज्या ज्या लोक त्यांना मानतात बरं का. आता आम्ही शिवराला महाराज मानतो, ते वर्ल्ड मध्ये फेमस आहेत बरं का. सामान्य व्यक्ती नाही, पण त्यांनी आता आमच्या रामराव बापू, आम्ही पण त्याच्यावर कीर्तन केलं कुठे त्या तेलंगणामध्ये, आम्ही पुण्यतिथी केली. बापू कसे होते, आई म्हणजे बाबा तुला मी राधा भाकरी घालू त्याग केला, अन्न शिवण केलं नाही. पण काय झालं, आमचे दुंडा महाराज कुठे गेले, पंढरपूरला. आमचे मारुती महाराज कुठे गेले, पंढरपूरला. का कीर्तन भजन ज्ञानेश्वरी सबसे केली बरं का. आणि आमचे रामराव बापू कसे होते, त्यागी होते, तपशी होते. पण हे बाकी पुण्य नाही घडलं बरं का. खाली त्याने आशीर्वाद दिला, कीर्तन भजन करणं आणि पुण्य करणे वेगळं बरं का. आणि पुण्य कधी होतं, देवाचं चिंतन केल्याशिवाय पुण्य होत नाही बरं का. आमचे तुकुमारे सांगतात बाबा माझा जन्म कधी झाला, ज्या टायमाला मी गुरु केला. त्यांचे गुरु कोण, कैलासराव सांगा बरं. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची. काय सांगितलं, बाबाजी आपुले काय सांगतात, बाबाजी अपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. हे पहा हे बीजमंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल काय बीजमंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे काय बीजमंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे काय आहे बीजमंत्र. जय राधे श्री राधे 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 प्रिया प्रिया. बीजमंत्र आहे कैलासराव. नुसते राधे राधे भजन आहे बरं का. आता काही लोक राधा समजतात, तिला भगवंताची प्रेमिका समजतात. राधा कशी होती, परमधन राधे नाम आघात. ते परमधन आहे. श्री शुक चरणों में आवे स्मरण बारंबार. जे राधेचं नाव घेतल्याशिवाय भगवंताची मुरली प्रकाश वाजत नव्हती. कोणाची, भगवंताची. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. तुम्ही वृंदावन पाहिलं का, प्रकाश टोकेलचा कधी पाहिलं वृंदावन. एक गावड्या मठ आहे बंगालचा, चव्हाण साहेब. 3000 मुली प्रेरणेवान मुली आहेत. त्या पुरी अशी झिपरीपुरी पुरी नाही, त्या
ज्याने पीएचडी केली, ज्याने इंजिनियरचा राजीनामा दिला, एसपीचा राजीनामा दिला, त्या मुली खाली राधा राधा. ज्या आश्रमात आम्ही होतो प्रकाशराव, 9 क्विंटल ग्रंथ त्या आश्रमात, पण नुसतं राधा राधा बरं का. कशामुळं? तिचं किती प्रेम होतं. जीवेची या जीवा प्रेम, भावाची या भावा, तुझ वाचून केशव आणू नावडी, जीवे अनुसरले अजून काने, वेगिया नवा तोसे प्राण माझा. कधी कळालं? ज्या टायमाला उधवणे आकरू येतात. कुठं? कुकुळामध्ये. काय मस्ती घडली? रती चढले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबळी, कोण त्या सांभाळे नैनीच्या उदकाने भिजली धरणी, आकुराचा डाळा तुझ कोणी धाडी रे, वधिसी सकळा. देव प्रेम पाहिजे. सुनावर कोणी प्रेम कराल? सुनावर कोणी प्रेम कराल बरं का. पण देवा प्रेम केलं पाहिजे. ही वेळ पुन्हा पुन्हा नाही. आपण पुढे जगूच, हे करूच. तुम्ही जर कल्याणला गेले, मुंबईला गेले बाबा, ते लोक काय करतात? आपले मुलं समोर घेतात आणि ते टिप्पण देऊन घेतात बरं का. बुवा आमचं डिस्ट्रिक्ट आहे, आम्ही ऑफिसर आहोत, उद्या जर या मुलांनी हिंसा केली, मद्यपान केलं, इस्टेट जाईल, आपल्याला कलंक लागेल. दारू गांजा मत पिओ यारो, अकल गुंग हो जाती है, अपनों पल्लों का पैसा देकर मुंह में मक्खियां आ जाती है. अहो मारवाडी तांडा त्यांना 14 लाख आणले. आमचा अरुण त्याची भाऊजाई आणले. अरे बाबा त्याचे झाडाला पैसे नाही, आणि 4 पैशासाठी तुम्हाला ते मुकटपणा देतात. या आणले 14 लाख. टोळी नाही, ट्रॅक्टर नाही, केल्यास काहीच नाही. त्याने काय केलंय का, बागवाना दिले 50,000 रुपये, आणि गावातल्या माणसाही 70 रुपये दिले. चव्हाण साहेब अशी गाडी आली, त्याला उचललं की पत्नी आडवी गेली, तिला पहिला इथं तलवार मारली, नंतर ती पुन्हा आडवी झाली. अहो तिला मारून टाकलं. कशामुळं? पैसे उचलायचे, पत्ते खेळायचे, दारू प्यायची. एकदा कैलासराव धानुरायचे माणसं दारूला नेलते. मी प्रल्हादने 14 माणसं आणले बरं का. कशामुळे बरं का? हे केवळ व्यसन. या जगामध्ये सर्व आहे, पण जवळजवळ 80% वैष्णवपाई वाया गेली बरं का. ह्याच्यासाठी अध्यात्मात होतो नाही बरं का. काही लोकांना हे यासाठी कळलं नाही बरं का. याच्यामुळे काय होतं, माणूस आता काही भजने तर खाता चालते बरं का, हे चालते, पण त्यांनी मध्ये पान करणं चालत नाही बरं का. मी सांगणार आपला माधव महाराज हिरडगावचा, त्याला सवय दारू प्यायची. प्रकाश मायो मेलो, बाबू मेलो, ती बाई उठली म्हणजे महाराज भरायला, त्याला सवय काय? दारू प्यायची. त्याला जमत नाही बरं का. आता मी प्रयत्न केले, मला चहा सुटल, नगर भोजन मांजरगावला गेलं, पण चहा सुटत नाही बरं का. पेसंजर लागलं, लालचा बले म्हणून लागली से गोडी, जिवे देना सोडी ऐसे झाले. का जवान साहेब, हे पुन्हा पुन्हा वेळ नाही बरं का. हे कसं आपण या ठिकाणी आलो, बहुत दिवसा फेरा आलाया नगरा. हे आपलं कसं आहे, तो काया नगर का सौदा है, माँ कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरी है. ना माँ का बेटा बेटे की माँ है, तो जन्म देने का नाता है. हे आपलं कसं आहे, नेमिताचा धनी
सुख बिगडाची बाहुली आमराची सावली जाईल रे आमचे तुकोबर आहे पा घरामध्ये परमार्थ होत नाही अनंत अडचणी असतात मग तुकोला वाटलं की आपणाला भगवंताने जन्म दिला कशा करता दिला जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे डोंगरावर गेली कोण तुकोबर आहे तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग घेऊन भाकरी जिजा जाय डोंगरी त्यांना भगवान परमात्मा भेटला कशामुळे भेटला त्याने परमार्थ शुद्ध केला हे कसा परमार्थ आहे आतला रंग बाहेर रंगता कामा नाही आतला रंग आत रंगला पाहिजे रंग दे चुनरिया हो रंग दे चुनरिया श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया ऐसा रंग दे रंग नाही नाही छुटे धोबिया धोए चाहे ये सारी मीराबाई कशा होत्या लोग कहे मीरा बाबरी बाप कहे तुलना सिरे अरे राजा तुझी मुलगी भजन कीर्तन करते म्हणजे ती बावरली कोण मग राजाने काय केलं राणाजीने विष भेजा पिवत पिवत विरहाशी रे काय झालं वरात आली आपण त्याला काय म्हणतो होतो तांगडी आणि ते नवरी नवरदेव गाडीवर बसून यायचे आम्ही लहान होतो मग आपले लोक त्यांना पाणी पाजायचे आणि नवर त्याला पाहायचे मग मीराबाई बसली होती दारासमोर आणि माता बसल्या होत्या बोले माता है क्या है ते बोले दुल्हन ये दूल्हा है और ये दुल्हन है मीराबाई सांगती मेरा दूल्हा का है मैं तेरा दूल्हा ये मंदिर में बैठा है और तेवढंच लागलं ना छंद लागला ऐशी लागी लगन ऐशी लागी लगन मेरा हो गई मगन हो तो गली गली हरी गुन गाने लगी महलों में परी कोई रोते नहीं कोई टोके नहीं मेरा बेबी हमको मनाने बैठी संतों के संग रंग मोहन के संग और तो गली गली हरी गुन गाने लगी ऐका मीराबाई कुठल्या होत्या आपल्या समाजाच्या होत्या राजस्थानच्या मेवाडच्या होत्या अहो तीच मुलगी आहे ना आता शबरी माता ए रे माझ्या राम मन मोहन वेग श्यामा 11 बकरे कापू लागले म्हणणे आत्माहुती होती आपला पाप लागल जंगलामध्ये गेल्या ऋषी सेवा केली एक स्त्रीच होती ना कोण शबरी माता म्हणून मला काय सांगायचं माफ करा मला दुःख होते सांगताना तुम्ही किती चांगले असले श्रीमंत असले पैसा असले पण जर तुम्ही हिंसा करसाल त्याच्यावर पाप नाही बरं का बाबा तुम्ही सांगा जर प्रकार थोडं बोटायला लागलं किसळ येते की नाही जर पुणे गेला तर अरे बाबा तुम्ही रक्त खाता मांस खाऊन हंसकरी करोने वैरी जोडीला हे पा हे माझे मला शिवा देऊ दे बरं का हे माझे पाहुणेच आहेत बरं का हे पा आता आता केमिकल खाल्ल्यामुळं डीपी खतामुळं माणसाच्या अंगामध्ये ताकद राहीन 8 वर्षाचा मुलगा त्याला हट्ट्याकाला कुठं श्रीगोंदा तालुक्यात कोणाला कोई बिमारी व्हायली हे तर मोबाईल टी सोडून द्या हो ही बिमारी वेगळी आहे पण खाद्यामध्ये कस नाही आता ते लोक कष्ट करणार लवकर चष्मा लागायला जे लोक शेतामध्ये काम करतात त्यांचं काहीतरी खरं आहे बरं का म्हणून आता तुम्ही सांगा आपण जर जेवण केलं कैलासराव त्याला पचायला लागते 14 घंटे आपण जर सकाळी 8ला जेवण केलं तर संध्याकाळी 10 वाजता जेवलं पाहिजे आणि त्याचे मांसाने पचत नाही बरं का नंतर लोकांना त्रास होते बरं काय मला काय म्हणायचं ऐका सजन आमचे तुकोबार आहे 8 पिढ्यापासून परंपरा होती कीर्तन ऐकण्यासाठी काय लागते परंपरा भजन करण्यामध्ये काय लागते परंपरा मग परंपरा लागते बरं का तेव्हा ते टिकते बरं का पुण्याचा काय पाहिजे संचय पाहिजे याच्यात काय पाहिजे पुण्याचा संचय ते टिकते बरं का लोकल प्रमाण ते टिकत नाही आमचे तुकोबार आहे ऐसे बहुत
पैशाशिवाय संसार चालत नाही, भक्तीशिवाय देव मिळत नाही, पायाशिवाय भिंत टिकत नाही, जे पायाने भिंत तातडीची. तसं याच्यामध्ये जसं आपण पैसा पैसा जोडतो मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या घरासाठी, तसं याच्यात काय पाहिजे पुण्य. पुण्य संपलं की मग माणसं पाप करतात बरं का. ऐका, पाप त्याचे नाव न विचारिता नित्य भरतेची उन्मत्त सदा करी, म्हणून आमचे तुकोबाला सांगतात जन्म आलो त्याचे मी जन्माला आलो, पण कधी आजी फळ झाले सासे आपण केलेला परमार्थ. ऐका, जर त्याची काय झाली चीज झाली चीज, तर तो प्रमाद काय झाला म्हणजे प्रफुल्लित झाला. फळ म्हणजे कोणतं? हे संसाराचं फळ नाही बरं का. ज्ञानदेवा फाळ, ज्ञानदेवा फळ, पण कधी नारायण पाठ. तुम्ही त्याचा उच्चार करा, मग सर्वत्र वैकुंठ केली असे एकच वैकुंठ नाही बरं का. आपण म्हणतो ज्ञानदेवा पाठ, हरिहा वैकुंठ, माऊलीची भाषा आहे. सर्वत्र वैकुंठ केले असे पण कधी पाहे तिकडे माय बाप, पाहे तिकडे जन्मालो त्याचे आज फळ झाले साजे. तुम्ही सांभाळिले संती, संतांनी आम्हाला सांभाळलं. कसं? तुका म्हणे वच धेनू एक चित्ती तैसे माझ येतील सांभाळ. सांभाळ भागडियाकडे भागडिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुम्ही सांगा 100 वर्ष झाले या शब्दाला. का झाले? की रामानंद बाबा आणि गंगाधरगिरी महाराज यांनी तुम्हाला सांभाळलं बरं का. आता आईवडील सांभाळतात. कशी सांभाळतात? माये बापे सांभाळीती. पुढे काय सांगतात? लोभा कारणे पाळीती. जर आम्ही म्हातारे झालो की आमच्या मुलाने आम्हाला सांभाळावं, हे सांभाळ नाही बरं का, हे स्वार्थ आहे. अहो मी माझ्या घरी गेलो, आज मी घरी गेलो, गेल्या मला जेवण नाही काहीच नाही बरं का. नंतर फोन केला आम्ही आज पुऱ्या करून खायलो. हे सगळं स्वार्थ आहे बरं का. शेजारची कामी न दूर आहे. तुम्हाला येतंय माहित आहे, मकराने कोणाचा हात पाय पकडला? हत्तीचा. त्याला वाटलं हे मला सोडवतील. नाही हो, देवाशिवाय संताशिवाय कोणी सोडत नाहीत बरं का. ज्या टायमाला कंबर दुखते, गुडघे दुखतात, त्याला कोणी जवळ करत नाही. पुण्याकडली भाषा आहे. आपण त्याला टुपणा असते, अन्न आले अन्न आले अन्न आले. अन्नाकडे काय असतो? अन्न म्हणजे पैसा असतो बरं का. जर पागून जर समजा पांघरून खाली पडलं, पत्नी अंगावर पांघरून टाकते, सून टाकते बरं का. ज्या टायमाला अन्नाचं वय झालं, बाईल म्हणे खरं, बाईल म्हणे
त्याचं ताट अलग, त्याची खाट अलग बरं का. त्याला मग शेतात ठेवतात, कुठं गोट्या ठेवतात बरं का. एवढी माणसाची काय होती परिस्थिती. पामणारे तरुण्यात खान ताळी जा रे, मिठो बोलताळी तोंड फसारे, पडगो माया मोह जडगो तोन आत्मही तेरो गमना दोक्षण. तुला आनंदीची वारी करतात होती, पंढरपूरला जावं वाटत होतं बरं का. मंदिराच्या कडेला तुला बसता येत होतं, पण त्या टायमाला तारुण्याच्या विषयीनं मानिक कोणाशी सदा मुसमुशी रेडा जायचा. म्हणजे खालती वरी मान पा माणसं. जोपर्यंत पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, कोणाला मानत नाही बरं का. पण ज्या टायमाला तुम्हाला माहिती परिण बाबी ते एका रूम मध्ये गेली, तिला पैसा होता पण सामाना कोण नव्हतं बरं का. अशा पारे असे लोक मरतात बरं का. मला काय म्हणायचं हे म्हणून ही संधी घालू नका. मग तुकोबारा सांगतात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे बनगदी, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. आता मला भीती नाही. पुन्हा काय सांगतात कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बा माणूस जगतो कोणाच्या आशेने, अपेक्षित माणूस जगतो. अपेक्षा माणूस मरतो पण इच्छा पूर्ण होत नाही. रावणाला वाटलं खारा समुद्र गोड करीन, स्वर्गाला शिडी लावीन, सोन्याला सुगंध देईन. इच्छा पूर्ण झाली का सांगा ते कवडी गेली नाही. अहो आपल्या किती आम्ही खसखस, आपलं काही सांगता येत नाही बरं का. म्हणून हे चान्स पुन्हा पुन्हा नाही. तो बरंच नाही. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पहा या जगाच्या पाठीवर प्रकाश आतापर्यंत सर्वगुण संपन्न कोणीच नाही. ज्या ठिकाणी दात आहेत सण नाहीत, सण आहेत पण दात नाही. काही घरी भरपूर बोर, काय काय खाऊ नाही नो. ज्या ठिकाणी खायला आहे काय खाऊ, शुगर, डायबिटीस, दमा, कोठे काही एक आहे एक नाही. तो गोवाला सांगता माझी झाली परिस्थिती. शेवटचं चरण तू कमाने काळ, तू कमाने काळ, तू कमाने काळ,
सर्वांचे माता माऊली असतील आमचे गोपाल महाराज, सर्वांचे प्रकाश महाराज, गडदे महाराज, आमचे गणेशराव, हे जे कृपा आहे आमच्या बाबाची बरं का. वेळेला 70 झाला तुम्ही झाली नसते.
सावराबाबू, जर हे संस्थान नसतं, जर आम सदाभाऊ शिवबाबा नसते तर या भजनाचा जन्म नसता झाला इकडे बरं का. भजनासाठी एकदा बाबासाहेब टाळेवाला सर्वांनी बरं का. काही दिवसानंतर जर आमचे बाबा थकले, प्रदीप बाबा, प्रकाश बाबा, आमचे गणेश बाबा, एवढी चिंता आहे, हे चालवल कोण? देव ठेवत नाही बरं का. म्हणून आमचा शंकराने, आमचे गजानराव एवढे गोलमूळ घातात पण काकडा म्हणतात हे बाबाची कृपा आहे बरं का. बाबा सेवा करतात. आता आमच्या माता माऊल्या सोर कमी जास्त असेल बरं का, पण तुमची सेवा आहे बरं का. काय सांगतात? एकादशी तुम्ही भजन करता. हे पहा, ज्ञानेश्वरी वाचून ज्ञान नाही बरं का, ते ज्ञानाचा कुरुठा. काय सांगतात? सेवा हाची दारवंटा. तुम्ही किती विद्वान आहे, किती पंडित आहात, तुकोबा सांगतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे, पण भक्ती जाणे तो शुद्ध बरं का. ज्ञानेश्वरी पाठ मी शुद्ध नाही बरं का. ऐका, तुमचा अंधकार निर्मळ आहात, तुम्ही बुवा कोण घेंदे नाही, पण तुमची भक्ती सरळ आहे. आता कुब्जेदाशी अंगाने वाकडी होती. कोण? कुब्जेदाशी. पण तिचं मन काय होतं? सरळ होतं. काही माणसं अंगाने सरळ असतात पण वाकडे चालतात. पण तुमची आम्ही श्रद्धा पाहतो. तुम्ही जेवाय करता, वाढता काय, भजन काय, तुमच्या काही अजिबात तुमच्या पोटामध्ये काही मळ नाही बरं का. एक अभंग आहे, तुझ्या पोटात भरलंय मळ देवदाम लांब पळ. पोटामध्ये आडागुडा पाहिजे नाही बरं का. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भोकी मन मोक्षे सुखी नाम स्मरता दरे. हे कसं भजन करायचं? राम कृष्ण वासुदेवा घरी हाची दृढ भावा आणि काचा हेवा दुरी करी आदरे. जर तुम्ही द्वेषपणा केला, देव संत दुरावतात बरं का. समाज तुमच्याकडे येईल, पण देव आणि संत तुमच्यावर कृपा करत नाहीत बरं का. संत कसे असतात? आपणा पारिके नाही देते. म्हणून देव तुमचं चित्त पाहतो आणि अंतकरण पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाही जोडी भावायची. म्हणून या ठिकाणी आता प्रकाश मला ब्रेक लागला बरं का. तो ते टेप केल्यामुळं मला एवढं चिंतन मांडायचं होतं. वेगळं सरस पण ते ब्रेक लागली बरं का. असू द्या, काही नाही. तुला वाटलं बा टेप करा. प्रकाश, मी आस्था इडला टी व्हीला कार्यक्रम केला. कोणाबरोबर? आपले मोराई बरोबर. कुठं? भीमाशंकरला. आणि एटीन टी होते 30 वर्षापूर्वी रामबागेत कुठं पुण्याला. आम्ही लई आनंद घेतला बरं का. आता तर मी कोणाला फोन केला डोक्यात देशकुमार मॅडम माझा फोन घेतात बरं का. हे लई आनंद घेतला. आणि याच्यामध्ये कसं आहे, गेले मानामान सुख दुःखाचे खंडन, असं गंगेसारखं वागा बरं का. देव तुमच्या पाठीशी असतो बरं का. माणसानं कसं वागलं पाहिजे? मोकळे एकदम. माऊली सांगतात त्रिवेणी संगमी. जर तुम्ही प्रयागराजला कुंभमेळ्याला गेले, नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही ना मी तीर्थ येतं. पहा हे कसं आहे, तीर्थव्रत नेम. हे तुम्ही सत्ता नेम करायले, याला मराठीत नेम म्हणतात. तीर्थव्रत नेम. पण पुढे काय सांगतात? भावे विनशिद्धी. तुम्हाला सिद्धीला पावत नाही. कधी पाहिजेत? भाव. मग तुम्ही सर्व सेवा करता. आमचे कदम महाराज काकडा वाजवायचा, भजने वाजवायचं, ही तुम्ही सेवा करता, आनंदाची गोष्टी करता. आता आम्ही दाखवून लावून धरतो की तुमची सेवा आहे, तुमचं प्रेम आहे. आणि आमचे बाबा नाही घरण असताना बरं का, त्यांना भेदभाव नाही बरं का. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, मग देव तया जवळी असे. कीर्तनकार भाषे देवरात नाही बरं का. ज्यांनी पाठांतर त्याचे देवरात नाही बरं का. काय सांगतात? तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, पण देव तया जवळी असे पाप नासे दर्शने. ही आपली पात्रता पाहिजे. हे कोणाकडे असते? संताची पाहिजे, त्यांची पात्रता असते. हा माझा विश्वास. पुढे काय कैलासराव? सर्व भावे दास झालो त्यांचा. तुम्ही बाबाचे दास झाले. कोण्या? रामानंद बाबा, गंगागिरी महाराज आणि आमचे प्रदीप बाबा. म्हणून पहा, मी काही फार ज्ञानी नाही बरं का, पण कोणते कीर्तन केलं पाहिजे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, ते तर माझे उरले पायचवास आहे. मी थोडा वेगळा बोलू, मला माफ करा बरं का. हे माझा अधिकार नाही. पण आता आपलं कुठपर्यंत घबरायचं? अहो आपला समाज भरकटचा न हो. पहा आतापर्यंत उसाला जे माणसं आहेत, हाटकर आदिवासी बंडबाणीच आहेत बरं का. सातात भाटाच. अहो प्रगती होईन हो. आणि मराठा समाज 200 एकर केळीच्या बागी. अहो ते लोक माळ करीत. मी तुम्हाला सांगत असतो, माळी, कोमटी, तेली, मारवाडी, नावी लोकांमध्ये वंजा लोकांमध्ये बाया खात नाहीत मावशी. करते महाराज. म्हणून त्यांचे मुलं बुद्धिमान आहेत. आता हे जे आम्ही गप्पा मारायलो,
हे आमच्या मराठीचे उपकार आहेत बरं का गर्दे महाराज. आमच्या पुण्याकडले मराठी आम्हाला समाज बरं गोपाल एवढे आता गर्दे महाराजांना माहीत आहे की आमच्यावर किती प्रेम करतात. आमच्या वेळी सुद्धा आमच्या एवढे प्रेम करत नाहीत बरं का. मला कोरोना काळामध्ये मला त्या 3 लाख रुपये पाठवले. नुसत्या माझ्या मुलींनी बरं का माझ्या भक्तांनी पाठवले किती 3 लाख रुपये. इथून प्रेम करतात बरं का. आता आमचे सांगून टाकतो वारी जवळ आली की आमचे बाबा म्हणतात महाराज किती पैसे पाठवायचे. हो लाज आहे आम्हाला बरं का. या ठिकाणी खायला कमी नाही, प्रेमाला कमी नाही, आनंदाला कमी नाही. आता सांगून टाकतो आमचा कैलासराव दिवसभर मिस्त्रीपणा करते आणि थकते बरं का. गडी रात्री आला आता आमची इथे म्हणजे स्वर्ग शो इथं वातावरण. गडी जेवढं सर झोपला बरं का. असं त्या थकते बरं का. त्यांनी शिवा केलेली आहे तरी सुद्धा आळस पण आमच्या कैलासरावचा जाओ ही देवाकडे मागणी मागतो बरं का. झालेली शिवा तुमच्या विचारणे अर्पण करतो. सर्व पूजनीय मंडळी आमचे महाराज साधक वृत्ती बरं का. खानदानी परमात्मा आमच्या. आता मला तुम्ही कीर्तन करा मला म्हणायचं होतं पण आमच्या बाबाची आज्ञा घालवली असते मला बरं का. हे कसं आहे सेवकही सांगितलेले करावे ते कामं ते हुतूपणा कामा नाही. आता बाबा भजन करायला होता स्वतःचा काय फायदा आहे का. तुमची वाणी चांगली होईल ऐका तुम्हाला पुण्य लागल याच्यामध्ये बाबाचा काय फायदा का. अहो भजन करायचं आहे जेव्हा तुम्ही जाताना पाकिट देतात ना आपण कुचरपणा कसा करायचा या ठिकाणी रोजासारखं करायचं बरं का. आपली जबाबदारी आहे म्हणून झालेली सेवा आम्ही स्वराज्यासाठी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर